पेरणीपूर्वी शेतात बेसल डोस कधी आणि कसा द्यावा। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कृषक मित्र चॅनलवर। मागील व्हिडिओमध्ये आपण ऊसाच्या शेताची खोल नांगरणी आणि नाल्या तयार करण्याची प्रक्रिया पाहिली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जैविक खताचे महत्त्व आणि वापर आणि पेरणीपूर्वी शेतात बेसल डोस कधी आणि कसा द्यावा। बेसल डोस म्हणजे काय? बेसल डोस म्हणजे ऊसाची पेरणी करताना शेतात दिले जाणारे प्रारंभिक खत। हे खत झाडांच्या मुळांना बळकट करण्यासाठी, अंकुरण वाढवण्यासाठी आणि प्रारंभिक वाढ संतुलित ठेवण्यासाठी दिले जाते। हे खत पेरणीच्या वेळी किंवा शेताची तयारी करताना मातीमध्ये मिसळले जाते। कोणती खतं वापरावी? पोटॅश रासायनिक खत, मात्रा 25 किलो प्रति एकर। फायदे: रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पाण्याचा वापर नियंत्रित करते आणि उत्पादन व गुणवत्ता सुधारते। पूर्वा जैविक कॉम्बो जैविक खत, मात्रा 25 किलो प्रति एकर। फायदे: मातीची गुणवत्ता आणि सुपीकता वाढवते। झिंक रासायनिक खत, मात्रा 5 किलो प्रति एकर। फायदे: वाढीचे हार्मोन्स सक्रिय करते, प्रोटीन संश्लेषणात मदत करते आणि झिंकची कमतरता टाळते। सागरिका जैविक बायो स्टिम्युलंट, मात्रा 5 किलो प्रति एकर। फायदे: झाडांची वाढ सुधारते आणि पोषकद्रव्यांचे शोषण वाढवते। सिलिका रासायनिक खत, मात्रा 5 किलो प्रति एकर। फायदे: यांत्रिक ताकद, कीटक प्रतिकार आणि दुष्काळ प्रतिकार वाढवते। वसुंधरा जैविक खत, मात्रा 5 बॅग प्रत्येकी 50 किलो। फायदे: कार्बनिक पदार्थ मातीमध्ये मिसळून संरचना आणि जलधारण क्षमता सुधारते। वसुंधराच्या ऐवजी इतर कोणतेही कंपोस्ट खत वापरू शकता। मिश्रण आणि वापरण्याची पद्धत: एक स्वच्छ प्लास्टिक चटई किंवा तिरपालवर सर्व कोरडी खतं पोटॅश, झिंक, सागरिका, सिलिका आणि वसुंधरा एकत्र टाका। फावड्याने किंवा हाताने नीट मिसळा जोपर्यंत एकसमान मिश्रण तयार होत नाही। तयार मिश्रण शेतातील नाल्यांमध्ये किंवा बेडवर समान प्रमाणात पसरवा। ही पद्धत प्रभावी आहे कारण पोषकद्रव्ये थेट मुळांच्या भागात पोहोचतात, ज्यामुळे सुरुवातीच्या वाढीस मदत होते। चांगल्या परिणामांसाठी रासायनिक खतं आधी टाका आणि काही दिवसांनी जैविक खतं वापरा। जर एकत्र मिसळत असाल तर मिश्रण तयार झाल्यावर लगेच शेतात टाका आणि मातीने झाकून टाका। मिश्रण तयार करून ते चटईवर किंवा उन्हात जास्त वेळ ठेवू नका। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृषक मित्र चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।